एका माकडाने गाता एका माकडाने काढलंय दुकान आली गिऱ्हाईके छान छान आली गिऱ्हाईके छान 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 अरे काय गोड आवाज आला इकडे बाळाचा आहे का कोणाचा तरी वा 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 तुला इकडे यायचंय गायला माईक दे ना बरं हा खरंच प्रेक्षकात आलाय म्हणजे जादूगार आपला माणूस बसवून बोलवतो तसं केलेलं नाहीये मी त्यामुळे याला माईक देईपर्यंत 1 मिनिट थांबा पण खरं सांगू का हा दर्शनाचा माईक दर्शन तुझा माईक हा ये की रे सलील कुलकर्णी करेक्ट हा पुढे पोलीस होईल असं वाटतं तरी ज्या पद्धतीने माझ्या नावाची चौकशी सलील कुलकर्णी मी खरं सांगू का कार्यक्रम करायला का आवडतं 30 वर्ष झाली आता यावर्षी मी कार्यक्रम करतोय त्याला या प्रसंगासाठी कार्यक्रम करायला आवडतं करेक्ट आहे ते माईक आहे आणि का चल एका माकडाने काढलंय आली गिऱ्हाईके छान छान आली गिऱ्हाईके छान तुम्हाला गंमत सांगू का हे गाणं याच्यापेक्षाही वयाने खूप मोठं आहे याने बाळ असताना मी त्याला झोपवताना हे गाणं गायलेलो इतकं हे जुनं गाणं तुला पण गायचंय मनीने आणले पैसे नवे म्हणाली शेठची उंदीर हवे मनीने आणले पैसे नवे म्हणाली शेठची उंदीर हवे छान 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 एका माकडाने काढले दुकान एका माकडाने काढले दुकान आली गिऱ्हाईके छान छान आली गिऱ्हाईके छान 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 एका माकडाने काढले दुकान एका माकडाने काढले दुकान तुम्हाला एक गंमत सांगतो फक्त कधी कधी किती ऑकवर्ड प्रसंग होतो मी एका प्रदर्शनाच्या उद्घाटनाला गेलो आणि तिथे खरं मी काही गाणार नव्हतो पण त्या ज्यांचं प्रदर्शन होतं त्यांचा छोटा मुलगा होता काका गाणं ते म्हटलं कुठलं म्हणू बाळा तर तो म्हटला एका माकडाने आता याचं भान ठेवायला लागतं की प्रदर्शनाच्या उद्घाटनाला जाऊन एका माकडाने काढले दुकान म्हणणं हे फार आवड झालं असतं त्यावेळी मी त्याला म्हटलं आज नको हा आज दुसरं म्हणतो हा असं म्हणून मी अगोबाई डगोबाई म्हणून वेळ मारून नेली पण त्या मुलाला कळणार नाही की तो काका असं दुष्ट काय की मी एका माकडाने म्हणत होतो तो का नाही गायला तर उगीच मी म्हटलं त्याच्या वडिलांना आपण काय म्हणायला नको इतकं थेट विद्या करंदीकरांची कविता कशी असते बघा नुसती मज्जा मज्जा नसते काहीतरी मुद्दा असतो विशेषतः माणसाला चिमटा काढणारी ओळ असते कोल्ह्याने मागितला गुळाचा रवा आणि म्हणाला मांडून ठेवा कोल्ह्याने मागितला गुळाचा रवा आणि म्हणाला मांडून ठेवा माकड म्हणाले लावून गंध आता झालंय दुकान बंद आता झालंय दुकान बंद छान 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 एका माकडाने काढले दुकान एका माकडाने काढले दुकान आली गिऱ्हाईके छान छान आली गिऱ्हाईके छान 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 एका माकडाने काढले दुकान एका माकडाने काढले दुकान तुम्हाला वन्समोर देतात काही लोक का अगोबाई डगोबाई गाता हा मला थोडा कार्यकर्ता प्रकृतीचा वाटतोय
म्हणजे तो एक ते असतं ना, हा यांचं चालू दे यांना. तुला गायचंय का बाळा? एक स्पायडरमॅन तुला गायचंय? बरं आरव तुला गायचंय? मी पुण्यात राहतो, मी MBBS केलं, मला 2 मुलं आहेत. शुभंकर मुलगा, मुलगी अनन्या. थँक्यू. 1 2 1 2 3. अक्कोबाई अक्कोबाई अक्कोबाई. तुम्हाला गंमत सांगतो, त्या गाण्याच्या सुरुवातीला एक बाळाचा आवाज आहे. तुमच्या लक्षात आहे? अगदी एक बाळ आहे बघा. अक्कोबाई असा आवाज आहे. ते हे बाळ होतं 1.5 वर्षाचं तेव्हा. आणि बरोबर 20 वर्षापूर्वीचं गाणं आहे. 1 2 3 4. अक्कोबाई अक्कोबाई लागली कर. अक्कोबाई अक्कोबाई लागली कर. अक्क लावून ह्याची केवढी झड. थोडी ना थोडकी लागली फार. हाडायचं काय नाही हा. धनाढा ढाढाढी ढेढेढ हा काय नाही. वार वार गर गर सो सो सो. ढुल्या ढुल्या ढकल अक्कोबाई अक्कोबाई. वार वार गर गर सो सो सो. ढुल्या ढुल्या ढकल वीसबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी. वीसबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी. आकाशाच्या पाठीवर चमचम चढले अक्कोबाई. थोडी ना थोडकी लागली फार. थोडी ना थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाणी सुटलं. अक्कोबाई 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 अक्कोबाई. मस्त झालं गाणं. छान झाला कार्यक्रम. कळेल कळेल. हळूहळू समजावून सांगायला लागतं, त्यालाच संस्कार म्हणतात. आता तिकडे जाऊन एकदम शांत बसायचं. ओके. आणि इंटरव्हल पर्यंत शांत बसायचं. इंटरव्हल मध्ये जाऊन बाहेर खायचं, परत येऊन शांत बसायचं. थँक्यू आरव. थँक्यू गाईज. मस्त. खूप आशीर्वाद तुम्हाला. भारी आहेत सगळे. ओके 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 ओके. एक एक एकाने केला ना बस. थँक्यू बाळा. असे प्रसंग ना इव्हेंट आणि मैफिल याच्यातला फरक दाखवतात. काय असतं, इव्हेंट असते ती कागदावर लिहिलेली असते, मैफिल आकाशातच लिहिलेली असते की आज असं असं होणार. हा आरव नावाचा मुलगा येऊन माझं नाव बी विचारेल, काही ठरलेलं नव्हतं. तुम्ही कुठे राहता वगैरे हे ठरलेलंच नव्हतं. कोणावर गेलाय हो हा? एक सहज विचारतो.